आनंदी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. आनंदीला चक्कर आलेली असते आणि खाली ती जमिनीवर कोसळलेली असते. तेवढ्यातच सर्वजण धावतात. आरती म्हणत असते, मालक साहेब, आनंदीला काही होणार नाहीये ना? तिला चक्कर आली आहे. तेव्हा युगंधरच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. युगंधर क्षणाचाही विलंब करत नाही आणि तिला हातावर उचलून घेतो आणि त्यानंतर सोफ्यावर झोपवत असतो. आता सर्वजण धावपळ करत असतात. आनंदीच्या नाकातून रक्त येऊ लागलेलं असतं. हातसुद्धा रक्ताने लाल झालेले असतात. तेव्हा सर्वांना खूप मोठा धक्कासुद्धा इथे बसू लागलेला असतो. आता लगेचच युगंधर एक ओल्या पाण्याचा कपडा आणि त्याचबरोबर बाउलमध्ये पाणी आणायला सांगतो आणि तिचा चेहरा क्लीन करण्याचा प्रयत्न करत असतो. तिने गेले कित्येक तास हालचाल केलेली नसते. त्याचबरोबर इथे तिने पाण्याचा एक थेंबही घेतलेला नसतो आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे तिला आता इकडे त्रास होऊ लागलेला असतो. हेच आता इथे युगंधरच्या लक्षात आलेलं असतं आणि त्यामुळे मात्र युगंधरला आता आनंदीचं टेन्शन येऊ लागलेलं असतं. आता इकडे सगळेजण पाहत असतात तर युगंधर मात्र तिचा चेहरा क्लीन करू लागलेला असतो आणि त्याचा चेहरा क्लीन करूनच आता इकडे ती बरी होणार असते. त्याचबरोबर जेव्हा तिला पाणी पाजण्यात येईल त्यावेळेला सुद्धा आता इकडे ती बरी झालेली सुद्धा आपल्याला लवकरच पाहायला दिसणार आहे. तर आता इथे आपण पाहतो आनंदीने त्याला इथे युगंधरने तिला पूर्ण क्लीन केलेलं असतं आणि पूर्ण क्लीन केल्यानंतरच आता इकडे युगंधर म्हणत असतो काही होणार नाही. तेव्हा युगंधरचे बाबा म्हणजे समिधाचे बाबा म्हणत असतात, जरा सावकाश कर, तिला त्रास व्हायला नकोय. खरं तर पोरीनं इथे एक पाण्याचा थेंबही घेतला नाही आणि त्यामुळे तिची ही हालत होत आहे. आता युगंधर एवढी छान आनंदीची काळजी करताना पाहताना इथे मात्र ह्या शिल्पाला अजूनच राग येऊ लागलेला असतो. ती विचार करत असते की हे काय होतंय आणि मी एक करायला गेले आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा वेगळ्या पद्धतीनेच का बरं झालेल्या आहेत असा सुद्धा ती इथे विचार करत असते. आणि युगंधर तिची काळजी घेतोय करतोय ही गोष्ट मात्र तिला आता अजिबातच सहन होऊ लागलेली नसते. आता युगंधर म्हणत असतो, आनंदी थोडंसं पाणी पिऊन घे. तेव्हा मात्र आता आनंदी पाणी पित असते ते सुद्धा युगंधरच्या हातूनच. खरं तर आनंदीने इथे आता वटपौर्णिमेचा मी उपवास करणार आहे असं मनातच सांगितलं होतं, म्हटले होते आणि हा वटपौर्णिमेचा उपवाससुद्धा अक्षरशः आता इथे व्यवस्थित पद्धतीने पार पडलेला सुद्धा आपल्याला इथे पाहायला दिसत आहे. आता लगेचच हिचा बीपी लो झाला असेल, शुगर डाऊन झाली असेल म्हणून तिला काहीतरी गोड खायला द्यायला पाहिजे म्हणून युगंधर आता लगेचच सविता मावशीला काहीतरी गोड घेऊन या, पेढा वगैरे. मग आणल्यानंतर लगेच आता युगंधर स्वतःच्या हातात पेढा घेतो. आनंदी मात्र स्वतःच्या हाताने खाण्याचा प्रयत्न करत असते पण युगंधर तिला अजिबातच स्वतःच्या हाताने खाऊ देत नाही. तो इकडे सरळ सरळ तो पेढा घेतो आणि सरळ सरळ तो पेढा घेतल्यानंतर आता स्वतःच्या हातानेच तिला तो पेढा भरवण्याचं काम करत असतो. आणि जेव्हा आनंदी मात्र आता इथे स्वतःच्या हाताने पेढा खात असते तेव्हा इथे आता तिला खूप जास्त त्रास होत असतो, अशक्तपणा आलेला असतो आणि त्यामुळे तिला आता व्यवस्थित पेढासुद्धा खाता येत नाही. मग आता युगंधर पुन्हा तिच्या हातातला पेढा काढून घेतो आणि युगंधरने तिच्या हातातला पेढा काढून घेतल्यानंतर तो मात्र तिला स्वतःच पेढा भरवत असतो. आता इथे युगंधरने तर तिला स्वतःच्या हाताने पेढा भरवलेला असतो आणि त्यानंतर आता इकडे सगळेजण अवाक होऊनच पाहत असतात. आता तो म्हणत असतो, आनंदी तुला बरं वाटायला आहे ना? तेव्हा आनंदी म्हणत असते, हो आता मला बरं वाटतंय, मी ठीक आहे. मग आता युगंधर चिडतो आणि म्हणत असतो, हे सगळं काही काय आहे? आणि त्याचबरोबर आनंदी तिथे पुतळा होऊन का बरं उभी राहिली? ह्या सगळ्या गोष्टी कुणी घडून आणलेल्या आहेत आणि कुणाच्या सांगण्यावरून हे आनंदीने केलं आहे असं युगंधर स्पष्टपणे म्हणत असतो. तेव्हा शिल्पा मध्ये पडते आणि म्हणत असते, अरे युगंधर वेडा आहेस का? आम्ही उगाचच कशाला कोणालाही हे सगळं काही करायला लावू? आमचा काय एक संबंध आहे? अरे तिनं स्वतःच्या मर्जीनं ते सगळं झालंय. मग आता शिल्पा म्हणत असते, तिच्या हातून तू आणलेला पुतळा, तू आणलेली मूर्ती फुटली होती आणि सैरभैर होऊन ती किचनमधून धावत होती. तिला असं वाटलं की इथे विद्याधर आलाय आणि विद्याधर आल्यानंतर तिचा पाठलाग करतोय, तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यानंतर ती अक्षरशः आंधळी असल्यासारखी धावत सुटली आणि त्यानंतर तिच्या हातून तो पुतळा फुटला.
मग आता इथे युगंधर म्हणत असतो, पुतळा फुटला तर फुटला, पण त्या जागी आनंदीला उभं करण्याची काय गरज होती, असं त्याचं स्पष्टपणे म्हणणं असतं. मग आता इथे शिल्पा म्हणत असते, आम्ही कोणीही तिला इथे हे सगळं करण्यासाठी सांगितलं नाही. ती स्वतःच्या मर्जीनेच तिने हे सगळं काही केलेलं आहे. काय काय पोरी, बोल ना, आम्ही तुला म्हटलो का की तू आता इकडे मूर्ती बनवून उभी राहा म्हणून? आणि काय रे, हे बघ, आम्ही असं काहीही म्हटलेलं नाही आहे. तिलाच इथे तुझ्या इज्जतीची आणि त्याचबरोबर तिलाच असं वाटत होतं की तुला कोणताही त्रास होऊ नये, तुला कुठलाही त्रास होऊ नये म्हणून ती इथे उभी राहिली. आम्ही बाकी काहीही केलेलं नाही, असं सुद्धा इथे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलत असताना युगंधर म्हणत असतो, पण आनंदी, तुला हे समद काही करण्याची काय गरज होती? आणि तेव्हा शिल्पा म्हणत असते, तिने स्वतःच्या अंगाला इथे आता पेंट लावून घेतला आणि तीच उभी राहिली. तेव्हा मात्र इकडे युगंधर म्हणत असतो, आनंदी, खरं खरं सांग, हे सगळं तू स्वतःच्या मर्जीनं केलंस ना? म्हणजे तुला कोणीही प्रेशराईज वगैरे केलं नाही आहे ना? मग शिल्पा म्हणत असते, अरे काय हे, तुझा तुझ्या ताईवर सुद्धा विश्वास नाही आहे का? अरे हे तिनं सगळं काही स्वतःच केलेलं आहे. आम्ही कोणीही तिला इथे काही करायला वगैरे काहीही सांगितलेलं नाही, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आणि त्याच वेळेला आता इकडे युगंधरने विचारल्यानंतर आनंदी म्हणत असते, हो, हे सगळं मी माझ्या मर्जीनेच केलं आहे. मग आता इकडे हे तिनं केलं, पण इथे ती लहान आहे, तिला ह्या सगळ्या गोष्टी कळत नाहीत. पण ताई, तू तर मोठी आहेस ना, हे सगळं काही करताना तू अडवायला होतंस ना, हवं होतंस ना, का हे अडवलं नाही आणि का तिला ह्या सगळ्या गोष्टी करायला लावल्या? आणि तुम्ही सगळेजणच होता ना, मग तुम्हाला कळत नव्हतं का? जर तिच्या जीवावर बेतलं असतं, जर तिला काही झालं असतं, तर मग काय करायचं होतं, असं युगंधर बोलत असतो. आणि तेव्हा मात्र इथे तुझी प्रतिष्ठा, तुझा मान सन्मान, त्याचबरोबर नाव पणाला लावायला नको. अरे ते पाहुणे दारामध्ये येऊन उभे राहिले होते आणि इकडे पुतळा तुटला, मग आता आम्ही काय करायला होतं सांग बरं? आणि त्यामुळेच हे सगळं काही घडलं. त्याच वेळेला आता इकडे बाबा म्हणत असतात, युगंधर, ऐक ना बाळा, हे बघ, आत्ता ह्या गोष्टीची चर्चा करण्याची वेळ नाही आहे. ती पोरगी अगोदरच खूप जास्त खचली आहे, तिला ह्या सगळ्या गोष्टींचा त्रास व्हायला नको ना, आणि म्हणूनच मी तुला सांगत आहे, कशाला उगाचच त्या पोरीला प्रेशराईज करतोयस, राहू दे ना, असं इकडे ते बोलत असतात. आणि तेव्हा मात्र आता इकडे शिल्पा म्हणत असते, आत्ता तुम्हाला हे सगळं काही कळतंय माई, अगोदर नव्हतं का कळत? आणि त्याचबरोबर अगोदर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी बोलायला हव्या होत्या ना, पण तुम्ही मात्र तसं काहीही बोलला नाही आहेत, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलून झाल्यानंतर आपण पाहतो की इकडे त्या म्हणत असतात, ते जरी कितीही खरं असलं ना, तरीसुद्धा इथे मात्र एक गोष्ट महत्त्वाची आहे. आणि त्याचबरोबर आता इकडे हे सगळं अशा पद्धतीने होतंय की काही विचारू नका. त्याचबरोबर इथे युगंधर म्हणत असतो, खरं तर ना, मला घरामध्ये काय चाललंय आणि काय नाही ना, ह्या गोष्टी अजिबातच कळत नाही आहेत. म्हणजे कोण कधी कसं वागेल ना, हे सुद्धा कळत नाही आहे, असं इकडे ती बोलत असते. मग आता लगेचच इकडे ही धनश्री म्हणत असते, आता मला एक गोष्ट सांगा, तिनं स्वतःच्या हाताने स्वतःच्या मर्जीने हे केलेलं आहे ना, तर मग आपण काय बोलणार आहोत? आपण काहीही बोलू शकत नाही. आणि त्याचबरोबर तिला तर म्हणे काय किचनमध्ये ह्यांच्या तपकिरीचा वास आला आणि त्यामुळेच आंधळी असल्यासारखीच ती इकडे पळत राहिली. आणि त्यानंतर त्या मूर्तीला तिचा धक्का लागला आणि त्यानंतर तोल जाऊन ती मूर्ती पडली, असं इकडे तो बोलत असतो. तेव्हा मात्र आता हे सर्व काही झाल्यानंतर तेव्हा शिल्पा म्हणत असते, उगाचच कशाला एवढा पराचा कावळा करतोयस? हे बघ, साधा रंग तर आहे ना तो, आणि तो रंग निघून जाईल. आणि त्याचबरोबर आंघोळ केली तरीसुद्धा तो रंग निघूनच जाणार आहे ना, मग झालं तर. पण अगं ताई, तरीसुद्धा जर तिला काही झालं असतं तर मग काय करायचं होतं? हे बघ, असं करायला नको ना. मग आता हे सर्व आनंदीने त्याच्यासाठी केलं आहे, ही गोष्ट मात्र इथे युगंधरला फार जास्त आनंदून गेलेली असते. तेव्हा युगंधर म्हणत असतो, मी काय म्हणतोय ते तुम्ही नीट ऐकायचं आहे आता. सगळ्यात आणि महत्त्वाची गोष्ट एकच आहे, आणि ती म्हणजे की काही जरी झालं ना, तरीसुद्धा इथे आता आनंदीची व्यवस्थित काळजी घ्यायची. त्याचबरोबर तिला व्यवस्थित खायला प्यायला द्या. काही जरी झालं तरीसुद्धा आनंदी ही व्यवस्थितच राहिली पाहिजे. काही जरी झालं ना, तरीसुद्धा समजलं, तुमच्या ध्यानात ह्या सगळ्या गोष्टी येत आहेत का? असं इकडे तो बोलत असतो. तेव्हा मात्र इकडे आता लगेचच आनंदीला आनंद झालेला असतो आणि ती म्हणत असते, हो, मी सगळं काही
मी व्यवस्थित करेल. आणि त्याचबरोबर इकडे आता सविताताईसुद्धा म्हणत असतात. तेव्हा आनंदी मनामध्येच म्हणत असते, खरं पाहायला गेलं ना तर मला फक्त आज वटपौर्णिमेचं व्रत करायचं होतं आणि आज मात्र मालक साहेबांच्या हातूनच माझा उपवास सुटलेला आहे. ह्या गोष्टीचा मलासुद्धा तितकाच जास्त आनंद झाला आहे, असे इकडे ती बोलत असते मनामध्येच. आता हे सगळं काही झाल्यानंतर आपण पाहतो की आता इकडे दुसऱ्या बाजूला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरती म्हणत असते, मी काय म्हणते आता मी जाऊ का इथनं. तेव्हा आता युगंधर म्हणत असतो, एवढ्या उशिरा काही जायची गरज नाही आहे. तेव्हा ती म्हणत असते, नाही मी जाते, मला जावंच लागणार आहे. आता हे सगळं काही झाल्यानंतर आपण पाहतो की लगेचच आता तू म्हणत असतो की तू एकटी अजिबातच जाऊ नकोस, तुला ड्रायव्हर वगैरे सोडेल, असं म्हटल्याबरोबर इथे आता ड्रायव्हरला सोडवण्यास सांगितलेलं असतं. युगंधर मनामध्ये विचार करत असतो, ह्या पोरीनं फक्त आणि फक्त इथे माझ्यासाठी, माझा मान सन्मान ह्या सगळ्या गोष्टी राहण्यासाठी तिने हे सगळं काही केलेलं आहे. पण हे सगळ्या गोष्टी का आणि कशामुळे केलेल्या आहे तेच मला काही कळत नाही आहे. आणि त्याचबरोबर हिने मग त्या विद्याधरला जेलमधून का बरं सोडवलं असेल, फक्त माझा मान सन्मान आणि माझं नाक कापलं जाऊ नये म्हणून आज ह्या पोरीनं स्वतःच्या जीवाची बाजी मारली आहे, असं इकडे तो बोलत असतो. आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो इकडे दुसऱ्या बाजूला विद्याधर जो आहे ना, तो विद्याधर मात्र इथे आता ढोल ताशा आणि हे सगळं काही घेऊन आलेला असतो. जेव्हा विद्याधर ढोल ताशा हे सगळं काही घेऊन येतो त्यावेळेला आता इथे आपण पाहतो की युगंधरचं लक्ष विद्याधरकडे जातं आणि युगंधरचं लक्ष विद्याधरकडे गेल्यानंतर लगेचच आता सगळेजण त्याच्याकडे पाहतच असतात. युगंधरला विद्याधरचा राग येतो आणि तो म्हणत असतो, हे सगळं काही काय चाललेला आहे आणि त्याचबरोबर तुझी हे सगळं काही करण्याची इथे हिंमत कशी झाली, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. तेव्हा मात्र हे बंद कर, काय चाललेलं आहे तुझं हे, असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. आणि तेव्हा मात्र तो म्हणत असतो, काय झालंय, तुला काय वाटलं, तू माझ्या फॅक्टरीवरती ईडीची धाड टाकलीस आणि माझ्या फॅक्टरीवरती ईडीची धाड टाकल्यानंतर तू मला इथे हार मानायला लावशील का, तर असं अजिबातच नाही. आणि तुला असं वाटलं का की मी पुन्हा एकदा हारेल म्हणून, तर असं अजिबातच होणार नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आत्तापर्यंत तू मोठा होतास, पण आता मात्र तू मोठा नाही आहेस, तर मी सुद्धा तुझ्या बरोबरीनं इथे मोठा आहे. आणि त्याचबरोबर तुला आणखी एक गोष्ट सांगतो, आता इथून पुढे ह्या घरामध्ये मीच राहणार आहे आणि माझ्या वाटेला जायचं नाही. ह्या घरामध्ये राहूनच मी इकडे तुला आणि त्याचबरोबर आनंदीला सुद्धा त्रास देणार आहे, ही गोष्ट मात्र तेवढीच कन्फर्म आहे, असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. आता हे सर्व काही बोलून झाल्यानंतर आपण पाहतो इकडे विद्याधरला अजूनच इथे छान वाटत असतं, कारण तो म्हणत असतो, मी पैसे घेऊन आलेलो आहे आणि एवढे सगळे पैसे आणलेत की काही विचारूच नको, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता इथे आपण पाहतो की पुन्हा एकदा तो ढोल ताशांचा आवाजात वाजवायला लावत असतो आणि वाजवा रे म्हणत असतो. तेव्हा आता युगंधर म्हणत असतो, तू इथे काय करतोयस हे मला स्पष्टपणे सांग. तेव्हा पुन्हा विद्याधर म्हणत असतो, अरे मी माझी फॅक्टरी विकलेली आहे आणि फॅक्टरी विकूनच मी एवढे पैसे कमवलेत, एवढे पैसे मला आलेले आहेत की काही विचारूच नको. आता माझ्याकडे सुद्धा पैसे आहेत, मी आणि तू दोघंही जण आपण एकाच लेवलचे झालेलो आहोत. तेव्हा युगंधर म्हणत असतो, मेन मुद्दा पैशाचा नाहीच आहे, तू कसा वागतोस, काय करतोयस, ह्या गोष्टी तुला कळायला हव्यात की नाही, आणि तू अशा पद्धतीने बोलूच कसा शकतोस, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता हे सगळं काही बोलून वगैरे झाल्यानंतर इथे मात्र पैसे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी दाखवण्यात येतात आणि पैसे आणि हे सगळं काही दाखवण्यात आल्यानंतर आपण असं पाहतो की आता इकडे सर्वांना धक्का बसलेला असतो. तेव्हा विद्याधर म्हणत असतो, आता तर ह्या घरामध्ये राहूनच मी आनंदीला त्रास देणार आहे. आनंदी फक्त आनंदीसाठी मी हे सगळं काही केलेलं आहे. जोपर्यंत आनंदीला मी स्वतःच्या पायाशी लोळवत आणत नाही तोपर्यंत मी काहीही केल्या गप्प बसणार नाही, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता हे सगळं काही बोलून झाल्यानंतर मात्र इकडे तो आनंदीकडे पाहतो आणि म्हणत असतो, अरे बाप रे बाप, हे कोण आहे, हिचा पुतळा का झालेला आहे असा, आणि ही पुतळ्यासारखी का बरं उभी आहे, स्वतःच्या अंगाला आणि चेहऱ्याला असा पेंट का बरं हिने लावून घेतलेला आहे, काय झालंय काय आनंदी, बरोबर म्हणजे तू इथे स्वतःच्या अंगाला पेंट लावून घेतलायस ना, बरोबर ना, असंच केलेलं आहेस ना तू, आणि पुतळ्यासारखी तुझी अवस्था कोणामुळे, ह्या युगंधरमुळे झालेली आहे का,
अरे रे रे, काय अवस्था झाली तुझी आनंदी. आणि काय गे, तुझ्याकडून पुतळा तुटला ना, पुतळा तुटला म्हणून तू त्या जागी इथे पुतळ्यासारखी उभी राहिलीस. भर दुपारी तुझ्याकडून पुतळा तुटला, मला घाबरलीस ना. तुला असं वाटलं की मी आलेलो आहे म्हणूनच तू घाबरत इथे हा पुतळा तोडलास की नाही, बरोबर की नाही. आता हा असं का बरं बोलत असेल असा प्रश्न इथे सर्वांना पडलेला असतो. कारण हा तर इथे त्याच्या फॅक्टरीवर धाड पडली आणि त्यामुळे तो तिथून निघून गेला होता, ही गोष्ट मात्र त्याला माहिती असते. पण हा कसा बोलतोय, ह्याला कसं माहिती दुपारी घरामध्ये काय घडलंय ते, असा प्रश्न आता युगंधरला सुद्धा पडलेला असतो. मग आता तो बडबड करतच असतो आणि म्हणत असतो, अरे रे रे, ह्या युगंधर निंबाळकरची इथे अशी अवस्था झाली आहे. युगंधर निंबाळकरचं नाक कापू नये म्हणून तू असं वागली आहेस का, म्हणून तू ह्या सगळ्या गोष्टी केल्यास का. पण तू पुतळा बनून उभी राहिली, पण आनंदी तुला जर काही झालं असतं तर मग काय झालं असतं रे बाबा बाबा, असं म्हणत असतो. तेवढ्यातच आता इथे युगंधर त्याच्या हाताला पकडतो आणि त्याला फिरवतो स्वतःकडे आणि म्हणत असतो, एक मिनिट, तू तर फॅक्टरीवर धाड पडली म्हणून हे गाव सोडून शहर सोडून निघून गेला होतास ना. मग ह्या घरामध्ये काय घडलं हे तुला कसं माहिती. काल दुपारी आनंदी पळत होती आणि आनंदी पळत असताना तिचा धक्का त्या बॉक्सला लागला आणि त्यानंतर ती मूर्ती खाली पडले. हे सगळं तुला कसं माहिती, बोल, हे सगळं तुला कसं माहिती. ह्या सगळ्या गोष्टी तुला कशा कळल्या, सांग ना, बोल ना. ह्या सगळ्या गोष्टी मागे तूच आहेस ना, सांग. तेव्हा मात्र आता इकडे विद्याधर म्हणत असतो, अरे देवा, हे तर तुला समजलंच ना. हो, हे सगळं काही मीच केलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी मीच घडवून आणल्यात. कारण मला तुला इकडे तुझं नाक कसं कापेल ह्याचा विचार करायचा होता. मी घरात नव्हतोच, पण मी तरीसुद्धा हे कसं केलं हे तुला जाणून घ्यायचं आहे. तर ऐक, मीच इकडे किचनमध्ये तपकिरीच्या वासाचा शर्ट घालून फिरत होतो आणि तेच आनंदीला इकडे जाणवलं आणि त्यामुळे ती भरधाव वेगाने पळत निघली आणि त्यामुळे मीच हे सगळं काही केलं आहे, असं आता इकडे विद्याधर बोलत असतो. आता विद्याधरने स्वतः केलेल्या गुन्ह्यांची कबुली दिलेली असते आणि विद्याधरने स्वतः केलेल्या गुन्ह्यांची कबुली दिल्यानंतर मात्र इथे युगंधरला फार मोठा धक्का बसलेला असतो. आता युगंधर त्याची सरळ सरळ कॉलर पकडतो आणि त्यानंतर आता विद्याधर म्हणत असतो, तुझी हिंमत कशी झाली माझी कॉलर पकडण्याची. मग युगंधर म्हणत असतो, तुझी हिंमत कशी झाली माझ्याच घरात येऊन हे सगळं काही करण्याची. तेव्हा मात्र आता इकडे तो म्हणत असतो, आता मी आणि तू दोघेही जण बराबरीचे आहोत, त्यामुळे माझ्यावर हात उचलायची आणि माझ्यावर माझी कॉलर पकडण्याची तू इथे हिंमतसुद्धा करू नको, समजलं का, असं इकडे तो बोलत असतो. आणि हे सगळं आता युगंधरला सहन होत नाही आणि तेव्हा युगंधर मात्र इथे आता त्याच्यावर हात उचलत असतो. एकतर फॅक्टरी इथे विकून टाकली आणि त्यानंतर ह्या पैशाचा तो माज दाखवत आहे, हे सगळं मात्र आता इकडे युगंधरला सहन होत नसतं आणि त्यामुळेच तो खूप जास्त चिडीला जात असतो. आता इकडे तो म्हणत असतो, अरे विषय पैशाचा नाहीच आहे रे, पण आपण कसं वागतो हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. तू माझ्याच घरात शिरून माझ्याच आनंदीला त्रास दिलास, ही कसं कसं शक्य आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी तू का बरं केलेला आहेस, बोल, ह्या सगळ्या गोष्टी तू का आणि कशासाठी केल्या आहेस, असं इकडे तो बोलत असतो. मग आता विद्याधर म्हणत असतो, हे सगळं आणि सगळं फक्त मी आनंदीसाठी केलेलं आहे. जोपर्यंत ही आनंदी स्वतः माझ्या पायापर्यंत लोळत येत नाही, माझी माफी मागत नाही, तोपर्यंत मी शांत बसणार नाही. कारण ही आनंदी फक्त ह्या विद्याधरची आहे. असा आनंदीला तडफेल, असा तुला भिकेला लावण ना, की एक दिवस तुला मात्र सगळं सोडून इकडे ह्या विद्याधरच्या पायाशी यावं लागेल आनंदी, समजलं का तुला. आणि तोच माझ्यासाठी आनंदाचा दिवस असेल, तोच माझ्यासाठी आनंदाचा क्षण असेल, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता हे सगळं काही बोलल्यानंतर युगंधर मात्र विद्याधरवर हात उचलतो, पण विद्याधर मात्र त्याचा हात हवेतच पकडतो आणि म्हणत असतो, अजिबात नाही, ही चूक तू पुन्हा अजिबात करायची नाही, कळतंय का तुला, लक्षात येतंय का तुझ्या. आता तुझा मी ह्या घरात राहून नाही त्यावेळेला मार खाणार नाही, तू नाही त्यावेळेला माझ्यावर हात उचलू शकत नाही आणि मी सुद्धा ह्या घरामध्ये राहणार आणि त्याचबरोबर माझ्याकडे सुद्धा पैसा आहे, माझ्याकडे सुद्धा श्रीमंती आहे. त्यामुळे आता तू माझ्यावर असा इथे आरोप करू शकत नाही किंवा हात उचलू शकत नाही, ही गोष्ट तू कायम लक्षात ठेव, असं विद्याधर स्पष्टपणे बोलत असतो. आता विद्याधर हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो इकडे युगंधरला अजूनच विद्याधरचा राग आलेला असतो आणि तो सगळा रोख इकडे आनंदीकडे पाहूनच विद्याधर बोलत असतो. तो म्हणत असतो, आनंदी फक्त माझी आहे आणि आता तर ह्या घरामध्ये राहूनच तुला काय वाटलं, मी या घरामध्ये आलोय आणि त्यानंतर मी आनंदीला त्रास देणार नाही, असं अजिबातच होणार नाही.
तुझ्या नाकावर टिचून तुम्हा सर्वांसमोर आनंदीचे कसे हाल करतोय ना ते तुम्हाला बघायचंच आहे ना, तर मग बघतच राहा, असं सुद्धा तो बोलत असतो. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग पाहायचा असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. उद्याच्या भागामध्ये आपण पाहतो इथे आता धनश्री तिच्या नवऱ्यासाठी म्हणजेच की विद्याधरसाठी दारू घेऊन निघालेली असते. तेवढ्यातच आता इकडे आनंदीचा तिला धक्का लागतो आणि ती दारूचं जे काही सगळा ट्रे आहे तो खाली जमिनीवर पडतो आणि तुटतो. आणि तेव्हा सगळ्यांना धक्का बसतो. मग आता युगंधरला समजतं ती दारू आहे, आनंदीला समजतं वासावरून की ती दारू आहे म्हणून. तेवढ्यातच युगंधर म्हणत असतो, हे सगळं काय? मग धनश्री म्हणत असते, माझ्या नवऱ्यासाठी मी दारू घेऊन चालली आहे. मग आता तेवढ्यातच इकडे विद्याधर युगंधरच्या समोर येतो आणि म्हणत असतो, हे सगळं काय आहे? घरामध्ये बायकोला दारू आणायला सांगतोस, तुला लाज वाटत नाही का? तेव्हा विद्याधर म्हणत असतो, बायको माझी आहे, तिच्यासोबत कसं वागायचं, काय करायचं आणि ह्या सगळ्या गोष्टी तू मला सांगू नकोस, शिकू नकोस. मग युगंधरला अजूनच राग येतो आणि तो म्हणत असतो, बाई म्हणजे लक्ष्मीचं प्रतीक आहे. ज्या घरामध्ये बाईचा अपमान होईल त्या घरामध्ये पुरुषाला राहण्याची काहीच गरज नाही आहे. तेव्हा मात्र तो म्हणत असतो, बायको माझी आहे. पण मग युगंधर सरळ सरळ विद्याधरच्या कानाखाली मारत असतो आणि म्हणत असतो, इथून पुढे या घरामध्ये काय, इथे कुठेच जर कोणाकडून सुद्धा बाईचा, स्त्रीचा अपमान झाला तर हे युगंधर निंबाळकर अजिबात खपून घेणार नाही. ही गोष्ट ज्याने त्याने व्यवस्थित लक्षात ठेवावी. बाई हे लक्ष्मीचं प्रतीक असतं, तिचा आदर त्याचबरोबर तिचा सन्मान हा झालाच पाहिजे, असं स्पष्टपणे तो बोलत असतो. हे सर्व काही बोलल्यानंतर मात्र आनंदी मनोमनच हसू लागते. तिला खूप छान वाटत असतं की मालक साहेब इथे स्त्री जातीचा एवढा आदर करतात, एवढा मान सन्मान करतात आणि अशा माणसासोबत आज माझं लग्न झालं आहे आणि मी त्या माणसाला देव मानला आहे. ही गोष्ट मात्र तिच्यासाठी फार आनंदाची असते. तर आता प्रेक्षकांनो, अशाच नवनवीन मालिकांचे अपडेट्स जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा आनंदी. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.